आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदरे तुमचं स्वागत करतो. युजुअली आपण जेव्हा रेस्टॉरंट्समध्ये जेव्हा जातो जेव्हा आपल्याला ऑर्डर करायचं असतं तेव्हा एक हमखास गोष्ट आपण ऑर्डर करतो ते म्हणजे समथिंग विथ पनीर आणि मग त्याच्याबरोबर आपण एखादी भाजी ऑर्डर करतो किंवा एखादी दाल ऑर्डर करतो पिलाफ रोटी वगैरे असं. तर आता नुसतं इंडियन कुझिनसाठीच पनीर हे लिमिटेड नाही आहे कारण जेव्हा मी आता इंग्लंडमध्ये होतो तेव्हा तिथं आता पनीरला कॉटेज चीज म्हणतात. तर आता जसं कॉटेज चीज आपल्या इथं पनीर माखनवाला किंवा आपलं बटर पनीर मसालामध्ये आपण जेव्हा आपण पनीर वापरतो पनीर पकोडा करतो पनीर कोफ्ते करतो तिथं कॉटेज चीज स्टेक्स करतात म्हणजे कॉटेज चीजचं कटलेट केलं जातं मग त्याची बर्गर्स केली जातात मग ते रोल्स केले जातात. अशा वैविध्यपूर्ण पद्धतीने पनीर तिकडं सुद्धा वापरलं जातं. अमेरिकेमध्ये सुद्धा पनीर बऱ्यापैकी प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे मी असं म्हणेन की पनीर हे फक्त आपल्या इंडियन कुझिनसाठी लिमिटेड नाही आहे तर सगळ्या देशामध्ये बऱ्यापैकी कुठल्या ना कुठल्या प्रिपरेशनमध्ये पनीर हे वापरलं जातं. आधी कसं आलं होतं की जेव्हा पनीर आपल्या भारतीय संस्कृतीमधनं ट्रॅव्हल करत बाकीच्या देशांमध्ये जेव्हा गेलं तेव्हा हा जो कन्सेप्ट आहे की दूध फाडून पनीर बनवण्याचा तो इतक्या इझिली ॲक्सेप्ट झालेला नव्हता. पण जेव्हा रिअलाईज केलं गेलं की पनीर जेव्हा आपण दूध जेव्हा आपण फाडून पनीर सेपरेट पनीर जेव्हा बनवतो तर तेव्हा त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतं एनर्जी लेवल ती सगळ्यात जास्त असते आणि क्रीमी टेक्स्चर्ड असलेलं पनीर सगळ्यांनाच हळूहळू आवडायला लागलं. आता त्यामुळे आपल्या एपिसोडमध्ये आज बादशाह मसाले वापरून आपण फॅन्टास्टिक 2 पनीरच्या रेसिपीज करणार आहोत. लेट्स नॉट वेस्ट टाइम लेट्स गो टू किचन. आता तुम्ही मला विचाराल की मला स्वतःला पनीर कशामध्ये आवडतं. मला पनीर नुसतंच खायला आवडतं सॅलड्समध्ये आवडतं वेल सँडविचेसमध्ये आवडतं ग्रेव्हीजमध्ये आवडतं वेगवेगळ्या प्रकारे पनीरच्या रेसिपीज करत असतो. तब्येतीवर जाऊ नका बरं का भरपूर पनीर खातो. आता पहिली रेसिपी आपण जी करणार आहोत त्या इंटरेस्टिंग रेसिपीचं नाव आहे पनीर राहरा. आता राहरा काय की आपल्या नॉर्थ इंडियन कुकिंग म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये राहरा कशाला म्हणतात की कुठल्याही पदार्थाचं जेव्हा आपण खिमा मिन्स करतो आणि ते मिन्स घालून जेव्हा ती सब्जी केली जाते ब्राऊन ग्रेव्हीमध्ये त्याला राहरा म्हणतात. तर तसं आपण पनीर राहरा करणार आहोत. मला मटन राहरासुद्धा आवडतं चिकन राहरासुद्धा आवडतं पण श्रावण चालू आहे आपल्याला त्या गोष्टी करता येणार नाही त्यामुळे लेट्स मेक पनीर राहरा. त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊ देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण बाउलवर फ्रेश टोमॅटो प्युरे ग्रेट केलेलं पनीर पनीरचा ब्लॉक परतलेल्या कांद्याची प्युरे बारीक कापलेली कोथिंबीर काजूची पेस्ट गार्निशिंगसाठी थोडंसं मिंट जिरं क्रीम बादशाह किचन किंग मसाला लिंबाचा रस धने पावडर आलं लसूण पेस्ट लाल मिरचीची पेस्ट आणि मीठ. वेल आता इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी काय केलं आहे पॅन मी इथं गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण आधी घालून घेऊया तेल सांगता एक 2.5 टेबलस्पून तेल आणि मग तेल गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण थोडंसं जिरं घालून त्याची फोडणी करणार आहोत. हा जो पनीरचा ब्लॉक जो आहे तर त्या पनीरच्या ब्लॉकचे आपण डायसेस कापून घेऊ. जसं मी तुम्हाला सांगितलं राहरा म्हणजे कुठल्याही पदार्थाचा आपण जेव्हा खिमा करून प्रिपरेशन करतो त्याला राहरा प्रिपरेशन म्हणतात. लवली. आता तापलेल्या तेलामध्ये आपण घालूया थोडंसं जिरं एक सांडा पाऊण चमचा जिरं आणि जिरं चांगलं रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आलं आणि लसणाची पेस्ट सांडा 1 मोठा चमचा. आता आलं आणि लसणाच्या पेस्ट मधलं मॉइश्चर जाऊन त्याचा रंग जेव्हा थोडासा चेंज होईल तुम्ही बघता की रंग थोडासा लाईट ब्राऊन झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण घालूयात ही स्वेट केलेल्या कांद्यांची प्युरे.
दीड कांदा स्वेट करून याची प्युरे केली मी. आता एकीकडे हा जो कांदा जो आहे तो चांगला परतला जाऊन दे. मी तोपर्यंत माझा लिंबू कापून घेतो, कारण एकदम फायनल टच आपल्याला लिंबाचा द्यायचा आहे. आणि आता पनीर जे आहे, तर आता पनीरचं कुठलंही प्रिपरेशन तुम्ही जेव्हा करता, तर पनीर आपण शक्यतो जेव्हा तुमचं 80 to 85% जेव्हा प्रिपरेशन तयार असेल, तर तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पनीर ॲड करावं. आधीपासून घातलं तर ते पनीर ते शेप त्याचा असा एकदम असा मेल्ट होतं, किंवा त्याचा शेप जो आहे तो रिटर्न होत नाही, तर त्यामुळे ते व्हिज्युअली दिसायला सुद्धा चांगलं दिसत नाही. आता असा कांदा छान परतला गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूयात ही टोमॅटोची प्युरे. मग आता टोमॅटो घातल्यानंतर आपण याच्यामध्ये काय घालणार आहोत, आपले सगळे मसाले. फॅन्टास्टिक ॲरोमॅटिक बादशाह किचन किंग मसाला, सांड 1.25 ते 2 चमचे, आणि भरपूर धने पावडर. आता या ग्रेव्हीला आपण स्पाइसअप करणार आहोत रेड चिली पेस्टनी. रेड चिली पेस्ट करताना आपण काय करतो की लाल मिरची पाण्यामध्ये थोडीशी बॉईल करून घेतो, आणि नंतर त्याला आपण मिक्सरमधून काढून घेतो, आणि नंतर मी शक्यतो गाळून घेतो. गाळून नाही घेतली तरी चालते, पण मला त्यातल्या बिया ज्या आहेत त्या आलेल्या आवडत नाही, त्यामुळे त्याला गाळून घेतो. चांगलं फाईन पेस्ट म्हणजे आपल्याला मिळते. आणि या ग्रेव्हीला आपण स्पाइसअप करणार आहोत ती आता रेड चिली पेस्ट घालून. आता या प्रिपरेशनमध्ये काय आहे, आपण काजूची पेस्ट सुद्धा घालतोय आणि क्रीम सुद्धा घालतोय, तर त्यामुळे यातला तिखटपणा जो आहे तो थोडासा डिफ्यूज होणार आहे. त्यामुळे आधीच आपण त्याच्यामध्ये चांगले 2 चमचे रेड चिली पेस्ट घालू. आता आपण काय करणार आहोत, आता ही ग्रेव्ही जी आहे चांगली परतली गेली आहे, त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी. लवली. नेहमीच्या प्रथेप्रमाणे याच्यामध्ये मीठ जे आहे ते आपण नंतर घालणार आहोत, पण फक्त ग्रेव्ही अशी जमून यावी म्हणून थोडंसं मीठ आधी घालतो. दॅट्स इट, जस्ट एक चिमूटभर. आणि आता याच्यामध्ये आपण ही जी काजूची पेस्ट केली आपण, ती एक आपण 1.5 चमचा घालू. आता ज्या काय प्युरीज आणि मसाले वगैरे आपण सगळे एकत्र केले, तर ते आता आपण चांगलं त्याला आपण बॉईल करून घेऊ. मस्त यातले फ्लेवर्स जे आहेत चांगले रिड्यूस होतील आणि एकमेकांमध्ये इन्फ्यूज होतील. या सगळ्या प्रोसेसला 5 ते 7 मिनिटं लागणार आहेत. वेल, आधी आपण जी ग्रेव्ही आपण रिड्यूस करायला ठेवली ती चांगली मस्तपैकी कंबाईन झाली आहे. आता ग्रेव्ही कंबाईन झाली हे कसं ओळखायचं, तर त्याच्यामध्ये जस्ट असा चमचा घाला, आणि चमच्याची जी बॅक साईड जी आहे ती तुम्ही बघा. हे सगळं जर खाली ओघळलं नाही आणि अशी जर लाईन तुम्ही चांगली जर करू शकलात, तर याचा अर्थ आपली ग्रेव्ही जी आहे ती चांगली कंबाईन झालेली आहे. त्यामुळे आपली ग्रेव्ही कंबाईन झाली आहे. सो लेट्स गो अहेड विथ रेस्ट ऑफ द प्रोसेस. आता या ग्रेव्हीमध्ये आपण काय करणार आहोत, हे जे ग्रेट केलेलं पनीर जे आहे ते घालू. ते असं त्याच्यामध्ये आपण स्टर करून घेऊ. तुम्ही बघताय की याला एक मस्तपैकी असा एक क्रीमी रंग त्याच्यामध्ये ॲड झालाय. तर त्याचा स्पायसीनेस जो आहे तर तो थोडासा डिफ्यूज होईल आता सगळे बाकीचे इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर. पनीरचे डायसेस, आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 चमचाभर मस्तपैकी कुकिंग क्रीम. फॅन्टास्टिक. दिस द स्टेज जेव्हा आपल्याला अजून मीठ घालायचं आहे आणि भरपूर फ्रेशली चॉप्ड कोरिएंडर. मला या सगळ्या गोष्टी मीडियम हीटवर आपण स्टर करून घेणार आहोत, कारण तुम्हाला माहिती आहे की क्रीम घातल्यानंतर आपण त्याला जास्त वेळ कुक करू शकत नाही. अदरवाईज याच्यात घातलं क्रीम जे आहे ते स्प्लिट होतं. आपलं रारा पनीर रेडी आहे. आता आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात. मग त्याच्यावर थोडासा असा फ्रेश पुदिना, आणि जस्ट खायच्या आधी त्याच्यामध्ये मस्त एक झेस्टी आंबटपणासाठी म्हणून थोडंसं लिंबू, अँड दॅट्स इट. बघा किती छान दिसतंय, आणि आय एम शुअर टेस्ट सुद्धा छान असेल याची. लेट्स जस्ट ट्राय इट. पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. पनीर रारा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरे, किसलेलं पनीर, पनीरचे तुकडे, परतून घेतलेला कांद्याचा प्युरे, कोथिंबीर, काजूची पेस्ट, पुदिना, जिरं, क्रीम, किचन किंग मसाला, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पेस्ट आणि मीठ. कृती: पनीरचे तुकडे करून घ्यावेत,
पॅन मध्ये 2.5 चमचे तेल गरम करून त्यामध्ये पाऊण चमचे जिरं घालावं. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, तेलावर परतून घेतलेला कांद्याचा प्युरे, टोमॅटो प्युरे, किचन किंग मसाला, धणेपूड, लाल मिरची पेस्ट, पाणी, मीठ आणि काजूची पेस्ट घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. त्यामध्ये किसलेलं पनीर, पनीरचे तुकडे, 1 चमचा कुकिंग क्रीम, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण परतून घ्यावं. भाजी सर्व्ह करताना त्यावर पुदिन्याची पानं आणि लिंबाची फोड ठेवावी. आता रारा पनीर बरोबर खायला काहीतरी पाहिजे, तर त्यामुळे आपण एक करणार आहोत पराठा. वेल, तुम्ही बघताय की मी कुठे इथं तवा घेतलेला नाहीये, काही घेतलेलं नाहीये, मग पराठा कसा करणार? आपण करणार आहोत बेक्ड पराठा. व्हेरी व्हेरी इनोव्हेटिव्ह रेसिपी, पनीर बेक्ड पराठा. त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघू, देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण मैदा घेतलाय. मैदा जेवढा घेतलाय तेवढाच आटा आहे. बारीक चॉप केलेली कोथिंबीर, ग्रेट केलेलं पनीर, तिखटपणा आणि मिरची, भरपूर बटर, आलं आणि लसणाची पेस्ट. इथं आपण ईस्ट, फ्रेश ईस्ट जे आपण ब्रेडमध्ये वापरतो, तर ते मी त्याला प्रूफ करून घेतलंय. त्यामुळे डायरेक्टली आपण डोला ॲड करू शकतो. चाट मसाला, जिरे पावडर आणि मीठ. आता इथं मैदा आणि आटा जे घेतलंय तर ते या क्लीन सरफेसवर आपण काढून घेऊ. थोडा मैदा आणि आटा आपण डस्टिंगसाठी ठेवणार आहोत. याच्यामध्ये मीठ, थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर. आता याच्या आवरणाला सुद्धा थोडासा स्वाद यावा म्हणून त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडी आलं आणि लसणाची पेस्ट, थोडा चाट मसाला आणि जिरे पावडर. आता इथं आपण जे ईस्ट जे घेतलेलं आहे तर त्याला मी काय केलं की इन्स्टंट ॲक्टिव्हेटेड राईसचे ग्रॅन्युल्स आजकाल मार्केटमध्ये मिळतात, तर त्याच्यामध्ये लूक वॉर्म म्हणजे साधारण कोमट पाणी घातलं. कोमट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्यामुळे चिमूटभर साखर घातली म्हणजे ईस्ट ॲक्टिव्हिटीला म्हणजे फास्ट होण्यासाठी मदत होते. आणि त्याच्यामध्ये मैदा घातला आणि त्याची पेस्ट केली. मग ती पेस्ट जी आहे ती थोडा वेळ ठेवली, 1 ते 10 मिनटं. ती अशी वरती फुगून आली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गॅस फॉर्मेशन झालं आहे, तुम्ही बघताय. म्हणजे जी पेस्ट आहे चांगली फर्मेंट झाली. आता ही फर्मेंटेड पेस्ट आपण आपल्या डोमध्ये वापरणार आहोत. ही अशी आपण त्याला चांगली क्रम्बल करून घेऊ याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचा आपण डो करणार आहोत. आता हे सगळं कंबाईन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत, थोडंसं बटर. तर आपण सॉफ्ट केलं बटर घेतलंय. तुम्ही बघताय की आता असा एक स्मूथ डो तयार झालेला आहे. थोडासा मैदा आपण खाली पसरून घेऊ. आता हा जो डो आहे तो आपण डो साधारणतः एक 8 ते 10 मिनिटं आपल्याला प्रूव्ह करायला लागेल. आपण जो डो केलेला आहे तो चांगला प्रूव्ह झाला आहे. तुम्ही बघताय त्याला असा स्पॉन्जीनेस आला आहे. आता आपण काय करणार तर याचं स्टफिंग. या बोलमध्ये आपण हे ग्रेटेड पनीर जे आहे ते आपण काढून घेऊ. त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट, थोडंसं मीठ, भरपूर कोथिंबीर, जिरेपूड आणि चटपटीतपणासाठी बादशाह चाट मसाला. मग तिखटपणासाठी आपण काय करू, एखादी मिरची जी आहे ती चांगली जरा बारीक चॉप करून घेऊ आपण. बारीक चॉप केलेली मिरची. आणि आता स्टफिंग जे आहे ते असं चांगलं मिक्स करून घेऊ आपण. मग तुम्हाला आवडत असेल, जसं मी याच्यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे, तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट सो घालू शकता. जस्ट इमॅजिन, म्हणजे मांसाहारी लोकांसाठी सांगतो, जस्ट इमॅजिन हा जो प्रूव्ह झालेला असा मस्तपैकी इनोव्हेटिव्ह बेक्ड पराठा आहे तो मटनच्या स्टफिंग बरोबर कसा लागेल. फॅन्टास्टिक. श्रावण आहे, आपण काय तसं काही करू शकत नाही. लवली. आता जो प्रूव्ह झालेला जो डो आहे त्याला आपण करणार आहोत डिवाइड. जसं आपण स्टफ पराठासाठी जसं आपण त्याला फ्लॅटन करतो तसं याला फ्लॅटन करू. आणि त्याच्यामध्ये आता हे जे स्टफिंग जे आहे ते आपण स्टफ करणार.
आणि हा जो एक्सेस जो डो आहे तो असा काढून बाकीच्या डोमध्ये मिक्स करून टाकायचा आणि हा जो गोल आहे तो आपण असा जाडसर असा लाटून घेणार आहोत, म्हणजे पंजाबी स्टाईल असा थिक पराठा आपल्याला करता येईल. फॅन्टॅस्टिक. थोडंसं डस्टिंग. आपण या लाटण्याने आपण मस्त गोलाकार लाटून घ्यायचं. आता ब्रेड मेकिंगमध्ये नॉक बॅक नावाचा एक प्रकार असतो. त्यात एक प्रोसेस असते, म्हणजे डो तुमचा प्रूव्ह झाल्यानंतर त्याला हाताने नॉकबॅक करायचं. नॉकबॅक केल्यानंतर इनिशियल त्याच्यामध्ये जो काही आपण गॅस जो जनरेट केलेला आहे ईस्ट ॲक्टिव्हिटीमुळे, तर तो रिलीज होऊन त्याच्यामध्ये अजून स्पेस क्रिएट करतो आणि अजून त्याच्यामध्ये गॅस जो क्रिएट होणार आहे ईस्ट ॲक्टिव्हिटीमुळे, तर त्याला स्पेस मिळते आणि आपलं प्रूव्हिंग जे चांगलं होतं. आता याच्यामध्ये आपलं नॉकबॅक इन अ वे या लाटण्यामुळे आपलं नॉकबॅक झालेलं आहे. फॅन्टॅस्टिक. आता आपण तवा पराठा जेव्हा करतो की असं लाटल्यानंतर त्याला लगेच तव्यावर मस्तपैकी थोडंसं तूप किंवा बटर घालून त्याला खरपूस आपण भाजून घेतो. वेळ आपल्याला बेक करायचं आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा पेशन्स लागणार आहे. आपण काय करू, इथं या बेकिंग शीटच्या बेसला आपण थोडंसं बटर लावून घेऊ, म्हणजे आपला पराठा त्याला चिकटणार नाही. आता असं बेकिंग शीटवर टाकल्यानंतर त्याला लगेच ओव्हनमध्ये टाकायचं का? नाही. आता आपल्याला असंच्या असं हे साधारणतः 8 ते 10 मिनटं ठेवायला लागणार आहे, कारण याच्यामध्ये आता आपल्याला अजून थोडासा गॅस त्याच्यामध्ये जनरेट केला पाहिजे, त्याला थोडंसं अजून प्रूफ केलं पाहिजे. त्याला थोडासा व्हॉल्यूम वाढला, एक साधारणतः 1.5 पट झाला की आपण त्याला बेक करणार आहोत साधारणतः 180 ते 190 डिग्रीला फॉर अबाउट 7 to 8 मिनिट्स दोन्ही बाजूंनी. तुम्ही बघता की मग बोटाने त्याला प्रेस करून ते असं परत वरती येते, म्हणजे आपल्याला जेवढं प्रूफ व्हायला पाहिजे होता पराठा तेवढा छान प्रूफ झालेला आहे. आता आपण काय करू की याला फक्त वरच्या साईडला थोडंसं बटर लावून घेऊ. त्याचा जो व्हॉल्यूम जो आलाय त्याला प्रूफ झाल्यामुळे, तर बटर लावताना फक्त एकाच गोष्टीची खबरदारी घ्यायची की त्याला आपण डिस्टर्ब नाही करायचं. अगदी हलक्या हाताने त्याला बटर लावायचं. ओव्हनमध्ये बेक होताना खालचा बटरचा लेअर आणि वरचा बटरचा लेअर या दोन्ही लेअरमुळे मस्तपैकी खरपूस आपला पराठा जो आहे चांगला बेक होईल. लेट्स स्टिक इट इन द ओव्हन फॉर अबाउट 8 to 10 मिनिट्स. वेल 8-10 मिनिटं पेशन्स ठेवा. डोंट वेस्ट टाइम. तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या, तोपर्यंत मी हा जो आपला जो पराठा आहे तो बेक करून घेतो. बेक्ड पनीर पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, मैदा, हिरवी मिरची, किसलेलं पनीर, कोथिंबीर, बटर, आलं लसूण पेस्ट, यीस्ट, चाट मसाला, जिरेपूड आणि मीठ. कृती: गरम पाण्यामध्ये पाऊण चमचा यीस्ट घालून त्यामध्ये थोडीशी साखर घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. गव्हाच्या पिठामध्ये मैदा, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, जिरेपूड, यीस्ट आणि बटर घालून पीठ मळून घ्यावं आणि थोडा वेळ ठेवून द्यावं. एका बाउलमध्ये किसलेलं पनीर, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, जिरेपूड, चाट मसाला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून सारण एकजीव करून घ्यावं. मळून घेतलेल्या पिठाची पारी करून त्यामध्ये पनीरचं सारण भरावं आणि पराठा लाटून घ्यावा. बेकिंग डिशच्या बेसला बटर लावून त्यावर पराठा थोड्या वेळ ठेवून द्यावा. 180 ते 190 डिग्री सेल्सिअसला 8 ते 10 मिनिटं बेक करून बेक्ड पनीर पराठा सर्व्ह करावा. आता माझा एक मित्र आहे शेखर म्हणून, मीडियामधला आहे. तर आता त्याचं असं म्हणणं आहे की आता आपल्या कार्यक्रमात आम्ही सारे खवय्येमध्ये आपण इतकं वैविध्यपूर्ण रेसिपीज दाखवत असतो की त्याच्याकडे तो खजिनाच झाला आहे. ही इज गॉट इन्स्पायर्ड आणि त्या सगळ्या रेसिपीज त्यांनी ट्राय केलेल्या आहेत आणि त्याच्या बायकोला खायला घातल्या. आय मीन हिज वाईफ वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. तर त्या दोघांचं म्हणणं काय आहे की आता मेनू तर त्यांच्याकडे तयारच आहे, कारण सगळ्या रेसिपीज लिहून घेतल्या आहेत. मग त्यांनी असं ठरवलं की एक छोटंसं रेस्टॉरंट चालू करायचं, कारण मेनू त्यांच्याकडे तयार आहे आणि त्यात अजून जर एक्सपर्टीज पाहिजे असेल तर दे कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाईम. वेल, आता तुम्ही सोया रेसिपीज लिहून घेतल्या असतील. आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या या मात्र आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zee-marathi@zeenetwork.com. आता पुढच्या शुक्रवारी आहे दही अंडी. आता दही अंडीला जो गोपाल काला केला जातो
आता गोपाल कालामधले जे काही जिन्नस आहे तर ते जिन्नस वापरून काही इंटरेस्टिंग रेसिपीज मला सुचतात का मी बघतो, बट त्यासाठी मला थोडासा वेळ द्या. आय एम गोना सी यू नेक्स्ट वीक. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. मग आज तुम्ही आम्हाला काय दाखवताय? आज आम्ही तुम्हाला भरलेली आळूवडी दाखवणार आहोत. खाणाऱ्याने सेकंड आयटम रवळी, जे आम्हाला दिवाळीमध्ये पहिल्या आंघोळीला ही रवळी हे सर्वांच्या घरोघर बनते. तिथे कोवळीची भजी दाखवणार.